काय भाजी कसली झाली आहे? काय तिखट? भारी 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 केली भाजी. अरे मग घे ना अजून. अहो मातोश्री राहू दे, जरा बेतानेच विचारा त्यांना, नाही तर आम्ही सगळे उपाशी राहायचो. सायली असं नाही बोलू अगं. काकू खरं सांगतेय ती. हा कोल्हापूर आहे ना, कोल्हापूर हा जर पेटला ना तर अख्ख्या नाशिकच्या घराला किराणा तो मस्त करू शकतो. काय नाही हा, इतकं काही खात नाही तो. मँगो बर्फी तुझ्यावर आम्ही अजून आलो नाहीये. तुझा आहार सांगू काकूंना. मँगो बर्फी तू जिलबी खाताना हरवली होतीस ना? तुम्हाला कसं कळलं? तू सायली तू तू का सांगितलं? काय सॉरी 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 अगं, मला आठवलं ते बोलले मी फक्त. काकू काकू इट्स ओके. आमची मँगो बर्फी जशी गोड आहे ना तशी समजूतदार पण आहे. नाही पण खरंच काकू अप्रतिम झाले जेवण. घ्या ना मग. मला तर धवलूच्या घराचीच आठवण आली. आपण कसे एकत्र बसलो होतो जेवायला. धवल म्हणजे तो लालबागचाच ना ग? सायली बोलली होती मला फोनवर. आई तुला असं एवढं ओझरतं सांगितलेलं पण कसं लक्षात राहतं ग? अगं आता निहार आणि तू दोघच जण आहात ना मला, मग तुम्ही बोलता तेच लक्षात राहतं. आणखीन कोणाचं लक्षात ठेवणार? अरे हो, निहार कुठे? तो झोपलाय. कंटाळलाय ग बिचारा. आज जेवला पण नाही नीट. बाकी इकडे रात्रीची थंडी मस्त पडत असेल ना? हो खूप थंडी आहे. तुम्ही सगळे आतच झोपा. आत ना मी बाहेर झोपणार. कसं आहे की चोर आला तर त्याला बाहेरच्या बाहेर धरता येईल ना. एक काम करा, तुम्ही दोघं बाहेर झोपा, आम्ही सगळी गर्ल्स टीम आत झोप. डन? घ्या. हा धवल पण नाही यार. काय झालं आता? काय खाल्ली त्याने? माती बघ. फ्रेशर्सचा ग्रुप लेफ्ट केला. धवलू काय फुकटची हाय मारी लावून ठेवली त्याने. तुला सांगू निरू, या माणसाने ना लय डोकं फिरवलंय माझं. आपण त्याच्याशी बोलायला हवं होतं यार. बोलायला हवं होतं. आत्ताही जरी बोलायचा प्रयत्न केला ना आणि त्याला फोन केला ना तर एकच वाक्य म्हणतो तो की काडी मोड काडी मोड काडी मोड, आणि नंतर फोन ठेवून देतो. तसा नाही रे सम्राट. मित्र आहे की नाही तो आपला, आणि तो हर्ट झालाय. काय हार्टबीट झाला असेल ना तरी आता मला सांग, तो हर्ट झाला नसतं. अरे बाबा मी आज जे काही आहे ना ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही शिकवलेल्या सगळ्या चांगल्या गुणांचा वापर करून मी ना आयुष्यातल्या प्रत्येक मार्गावर यशस्वी होण्याचा प्रयत्न करते. आईची, निहारची, दोघांची काळजी घेते. बस फक्त कधी कधी वाटतं ना की आयुष्याच्या प्रवासात तुम्ही असतात ना आमच्या सोबत तर अजून बरं झालं असतं. पण मला माहितीये आमच्यापेक्षा जास्त देशाला गरज होती ना तुमची. नाही मी रडणार नाही, मी अजिबात रडणार नाही. माझं प्रॉमिस विसरले नाहीये मी. एका शहीद जवानाची मुलगी आहे ना मी नाही रडणार. आणि तुम्ही काळजी करू नका आमची. आम्ही तिघेही व्यवस्थित राहू. आणि बाबा तुम्ही सुद्धा जिथे कुठे असाल ना तिकडे आनंदात राहा.
तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं रे. कुठे बघितले? उन्हाचा शेक कसला घेताय? इथे बुडाखाली शेक लागलाय, त्याचं काय करायचं तू बघा. शेक किड बेबी. काम धावलो. काय झालं? मला कळलंय की चोरी कोणी केली आहे ते. कुणी? अरे सम्राट, बोल ना पटकन. निहारनी. काय? हो, मी त्याला ना आताच घरामागे लपवताना बघितला हार. मी त्याला म्हणालो सायली समोर चल म्हणून, तर लगेच तो टाकला. तरीच अरे तो काल रात्री आपल्याला बोलला की आपण इथे भेटलोय, तो कोणाला सांगू नको. तू कशाला गेलेला त्याच्यावर? तू कशाला गेला? अरे तुम्हा दोघांना मारल्यानंतर मी नाही काय मागच्या बाजूला गेलो. अरे तेव्हा तुम्हाला भेटला. मला बोलला नायगरा फॉल्सच्या नावाखाली तो निहार तिकडे हारला पोहत होता. इथे ना फोडणीच्या वासासारख्या वाऱ्याबरोबर पसरतात बातम्या. आणि हार कुठे? निहारला तर शोधतोय आपण. निहार नाही, हार 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 माझ्याकडे खिशात. काय करायचं तुला? अरे भाई साईडला देऊया ना. नको नको नको. जर तिला कळलं ना की आपल्याच लहान भावाने चोरी केली तर धक्का बसेल रे बिचारीला. मला काय वाटतं, आपण ना निहारशी बोलूया. त्याला कुठे शोधणार? तू तसा टाकला ना. त्याला फोन करायला आपल्याकडे निहारचा नंबर पण नाहीये. अरे सम्राट, तू पण ना. काय मी पण नाही. सायलीकडनं घेऊया ना आपण नंबर. अरे पण सायलीने विचारलं कशाला हवाय तर काय सांगणार? आणि तिला आत्ताच कळायला नको. अरे नीरव, धवल इज हियर, डू नॉट फियर. घाबरू नका, मैं यू गया और यू आया. खरंच गेला. सायली, पोळ्या झाल्यात. आता पटकन भाजी करा आणि गरम गरम खाऊन घ्या सगळे. आई आई आई, वर बस. आधीच गुडघ्याचा त्रास आहे, कशाला खाली बसतेस? वर बस तू. बरं बाई. सायली अगं, इतकेच टोमॅटो? इतके कसे पुरतील? अजून लागतील अगं. आपला सम्राट माहितीये ना कसा आहे तुला. खबरी काय ग? सम्राटच्या नावावर स्वतःच्या कोट्याची पण भाजी टाकतेस की काय? अरे असू दे रे, दोघं फूड पार्टनर आहेत ना, तेवढी काळजी घेणारच एकमेकांची. तुला एकमेकांच्या पोटाची असं म्हणायचं आहे का? जेव होता का? तू कशाला आलेस इथे ते सांग, लाल माटकुटचा. आई, तुम्हाला मदत करायला. कसं असतं ना मॅडम, गुन्हेगार पोलिसांपासून किती लांब पळत असला ना तरी पोलीस त्याला गाठतातच. आणि आम्ही पण याला बरोबर गाठला. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? हे बघा, निहार असं काहीच करू शकत नाही, अजिबात नाही.